पोलीस ठाणे गिट्टीखेदान येथे 20/3/2024 रोजी एक फिर्यादीने तक्रार दिलेली आहे की एक महिला त्यांना फेसबुकवरनं चॅटिंग करून मैत्री करून त्यांना आपल्या मैत्रीमध्ये जाळ्या तोडून एक जबरदस्ती लग्न केलेलं आहे त्यांच्यासोबत. आणि हे लग्न ते त्यांच्या घरामध्ये जाऊन 11/12/2022 जबरदस्ती घरात तिचे नातेवाईक व इतर जे मुस्लिम धर्मियानुसार जे काझी वगैरे असतात त्यांना घेऊन तिने ते लग्न केलेलं आहे आणि एक निकाहनामा तयार करून त्याच्यावर त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत असं त्यांचं आरोप होता. आणि त्या याच्यावरून रिपोर्टवरून आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये आपल्याकडे क्राईम नंबर आहे 168/24 हा दाखल झालेला आहे. त्याच्यात आपण सेक्शन्स आहेत 389, 420, 467, 471, 494, 504, 506, 294, 342, 502, 406 असे कलमाखाली गुन्हा दाखल आहे. ह्या महिलेला आपण 14/5/2025 रोजी एकदा ताब्यात घेतलेलं होतं. त्यावेळेला ती प्रेग्नेंट होती. तेव्हा तिला आपण एक नोटीस देऊन सोडलेलं होतं की आफ्टर प्रेग्नन्सी अटक होणे किंवा ह्याच्यासाठी तपासासाठी सहकार्य करण्यासाठी तिला बोलवलेलं होतं. पण तिने आपल्याला सहकार्य केलेलं नाही आणि ती मागच्या 1.5 वर्षापासून जवळपास ती फरार होती. आम्हाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की ती 29 तारखेला इकडच्या परिसरात येणार आहे. आम्हाला गुप्त बातमीदारांकडनं आम्ही माहिती घेऊन तसा ट्रॅप लावला की आम्हाला 29 तारखेला डॉली चहावाले टपरीच्या समोर VCA ग्राउंडच्या समोर सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती मिळून आली होती. तिला ताब्यात घेतलं, विचारपूस केली तिला आणि तिला अटक करून मान्य न्यायालयात हजर केला असता तिचा 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तिचा 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे. तिचा मोडस आहे वेगवेगळ्या लोकांशी लग्न करणे आणि तिला लगेच 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांच्यासोबत कुठलाही ऑफिशियली म्हणजे ना डायव्हॉर्स घेता ना खुलानामा त्यांच्या मुस्लिम धर्मियानुसार न घेता त्यांच्याकडनं सेटलमेंट करून घेणे, कोर्टात न्यायालयात खोट्या तक्रारी दाखल करणे अशा तिचं मोडस आहे आणि सेटलमेंट मधनं पैसे वसूल करणे. आणि दुसरी गोष्ट आहे ती स्वतः एक एज्युकेटेड लेडीज असून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे आणि तपास आमचा चालू आहे सध्या. आपल्याकडे आतापर्यंत 3 ते 4 तिचे हजबंड आलेले होते. त्यांच्या पण स्टेटमेंट घेतले. त्यातल्या काही तिघांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. मानकापूरला 2 गुन्हे दाखल आहेत, जरीपटक्याला 1 गुन्हा दाखल आहे आणि पाचपावलीला एक तक्रारी अर्ज एकमेकांविरुद्ध चालू होता. हे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार हे 8वं लग्न आहे आणि आपण त्यांच्याकडनं जी माहिती प्राप्त झाली त्यातल्या आपण 4 ते 5 लोकांचे स्टेटमेंट झालेले आहेत. अजून तपास चालू आहे. सध्या तर फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे आपण यामध्ये तिचे काही ड्रायव्हर वगैरे असे ते जे सांगितले, तिची आई आणि तिचे काका ह्या फिर्यादीमध्ये तिच्या आई, काका आणि काकू अशा आणि इतर काही लोक जबरदस्ती फिर्यादीच्या घरात घुसून लग्न केलेलं आहे. फिर्यादीला एक प्रकारचं धमकी प्रेशराईज करून की बाबा आम्हाला म्हणजे सगळं ती लवाजमा सोबतच आलेली होती की मला तुझ्याशी लग्नच करायचं आहे. फिर्यादींनी आणि आपल्या आरोपीच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांच्यावर प्रेशराईज करूनच हे लग्न करून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात बाकीचेही आरोपी आहेत. अजून असं कुठलं मौलाना आहे आमच्याकडे फक्त 2 निकाहनामे आहेत. एक ज्या आता सध्याचा जो गुन्हा आहे तो आणि एक यापूर्वीचा एक जो आहे त्याच्यामध्ये आणि एक खुलानामा आहे त्याच्यामध्ये. ते खुलानामा सुद्धा त्यांच्या धर्मियानुसार तो चुकीचा आहे आणि हे ज्या लग्नाच्या अगोदरचा एक निकाहनामा आहे तसं ती 3 महिन्यानंतर लग्न करायला पाहिजे असं त्याच्यामध्ये असतं. पण ती 3 महिन्याच्या अगोदरच तिने लग्न केलेलं आहे. पण ह्याच्यावरती कुठलंच रजिस्ट्रेशन नाहीये, कुठल्या काझीचं नाव नाही. म्हणजे नाव जरी असेल पण तो कोण आहे हे अजूनपर्यंत कळून आलेलं नाही. त्यामुळं तपास चालू आहे. याच्यामध्ये वकील सुद्धा आता प्रत्येकाचे वकील आहेत आजकाल, त्यामुळे तिचे वकील असतील आणि ते तिला त्याच्यामध्ये जसे ज्युडिशरी याच्यामध्ये तिला मदत करत असेल. जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर ते कोर्टामध्ये तिला जे काही वकील पाहिजे आरोपीसाठी, आरोपीचे वकील म्हणून ते तिचं काम पाहत असतील. याच्यामध्ये पाहण्यात आलं जितक्यांनाही तिने गंडवलं आहे सगळ्यांना गंडवल्यावरती प्रॉपर फक्त एका जागी कामतीला जाऊन रहिवासी करायची, तिथनं मग समोरवाल्यांना थपवायचं. याच्यातलं तथ्य किती आहे आणि सत्य किती आहे आता अजूनही आपला तपास चालू आहे त्या बाबतीमध्ये.
तिच्याकडनं सध्या आम्हाला ही खोटे जे निकालनामे तयार करते यासाठी आमच्याकडे ज्या कलमान्वये गुन्हा दाखल आहे त्याचा शोध सध्या चालू आहे आमच्याकडे. सोशल मीडियाचा वापर सगळ्यांनी, जोपर्यंत पूर्णतः आपल्याला कोणतेही ऍप वापरण्याचे ज्ञान नसल्याशिवाय तो आपण वापरायचा की नाही हे ठरवलं पाहिजे. आजकाल सोशल मीडिया सगळ्यांसाठी इझिली अवेलेबल आहे. याचा अर्थ असा नाहीये की आपण त्याचा काय वापर करत आहे हे ज्ञान नसल्याशिवाय आपण ते वापरणं चुकीचं आहे. जर आपल्याला कुणी कोणत्याही माध्यमातनं, जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ह्याच्यावरनं जर कोणी फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवत असेल किंवा तुम्हाला काही मेसेजेस येत असतील तर खरंच तो समोरचा व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे का काय, का तो तुम्हाला फसवत आहे ह्याच्याबद्दल तुमची पूर्णपणे शहानिशा होत नाही. त्याशिवाय तुम्ही त्याच्याशी वैयक्तिक आणि जे तुमचे प्रायव्हेट गोष्टी आहेत, जसे फोटोग्राफ्स आहेत किंवा तुमच्या काही गोष्टी आहेत, त्यांना शेअर करू नये. नाहीतर ह्याचा आजकाल बऱ्याचशा व्हिडिओ कॉलिंग मार्फतीने किंवा ह्याच्याने लोक फसत चाललेली आहेत. तसे आपल्याकडे आपण भरपूर अवेअरनेस करतो, पण कधी चुकून होतं. पण सोशल मीडिया हँडल करताना आपले प्रायव्हेट सेटिंग सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सेटिंग केले पाहिजे आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन पण करणं तेवढंच गरजेचं आहे.